नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 5 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 29 मे 2026 रोजी जगातील पहिली एकाच वेळी बहुअवयव डुक्कर मानव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणत्या देशात पार पडली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चायना। चीनमध्ये जगातील पहिली एकाच वेळी बहुअवयव डुक्कर मानव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आहे। 29 मे 2026 रोजी चीनमधील जिजिंग हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली। 53 वर्षीय ब्रेन डेड रुग्णामध्ये 2 जनुक संपादित डुक्कर मूत्रपिंडे म्हणजेच किडनीज आणि 1 यकृत म्हणजेच लिव्हर प्रत्यारोपित करण्यात आले। ही जगातील पहिली सायमल्टेनियस मल्टी ऑर्गन पिग टू ह्यूमन ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया ठरली आहे। झिनो ट्रान्सप्लांटेशन या सायंटिफिक टर्मचा येथे उल्लेख आला आहे। तर एका प्रजातीतील अवयव दुसऱ्या प्रजातीमध्ये प्रत्यारोपित करण्याच्या प्रक्रियेला झिनो ट्रान्सप्लांटेशन असे म्हटले जाते। मानवी अवयवांच्या तुलनेत डुक्करांचे अवयव आकार व कार्यक्षमतेत जवळचे असल्याने संशोधनात त्यांचा वापर केला जातो। पुढील प्रश्न आहे, दक्षिण कोस्ट रेल्वे साऊथ कोस्ट रेल्वे विभागाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी CPRO म्हणजेच चीफ पब्लिक रिलेशन्स ऑफिसर या पदाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच कोणाकडे सोपविण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाय बालाजी किरण। भारतीय रेल्वे वाहतूक सेवा 2013 बॅचचे अधिकारी वाय बालाजी किरण यांनी 30 मे 2026 रोजी दक्षिण कोस्ट रेल्वे विभागाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार ॲडिशनल चार्ज स्वीकारला आहे। ते नोव्हेंबर 2015 पासून उपमहाव्यवस्थापक सहसचिव म्हणूनही कार्यरत आहेत। त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जाणून घेऊया। तर वाय बालाजी किरण यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये BTech, उस्मानिया विद्यापीठातून MBA तसेच राज्यशास्त्र व औद्योगिक संबंध विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे। नागरी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी सिंगापूरमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणूनही काम केले होते। प्रश्न तिसरा आहे, IPL 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। रॉयल चॅलेंजर्स बँगलोर RCBने IPL 2026 चे विजेतेपद पटकावत सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला आहे। रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली आणि विराट कोहलीच्या प्रेरणादायी खेळीच्या जोरावर RCBने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 विकेटने पराभव केला। अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। गुजरात टायटन्सने 20 षटकात 8 बाद 155 धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 50 धावांची खेळी केली। RCB कडून रसिक सलामदार याने 27 धावात 3 विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली। तसेच भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCBने 5 विकेट्स राखून सामना जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा IPL विजेतेपद पटकावले। प्रश्न चौथा आहे, जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त TFEI ॲप म्हणजेच टोबॅको फ्री एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲप्सचे उद्घाटन कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुण्य श्रीवास्तव। जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने TFEI ॲप आणि नमुना संकलनासाठी मानक कार्यपद्धती सुरू केली आहे। आरोग्य सचिव पुण्य श्रीवास्तव यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले। राजस्थान, मेघालय आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये पायलट प्रकल्पाअंतर्गत शाळांमधील तंबाखूमुक्त नियमांचे पालन तपासण्यासाठी TFEI ॲपचा वापर केला जाणार आहे। सन 2026च्या जागतिक तंबाखूमुक्त दिनाची थीम मुले आणि युवकांना आकर्षित करण्यासाठी तंबाखू उद्योगांकडून वापरल्या जाणाऱ्या युक्त्यांना विरोध अशी आहे। देशात तंबाखू व्यसनमुक्तीसाठी 2000हून अधिक टोबॅको सेसेशन सेंटर सुद्धा कार्यरत आहेत। प्रश्न पाचवा आहे, नौसेना शौर्य वाटिका या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लखनौ। 30 मे 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले। सुमारे 19 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या संग्रहालयात भारतीय नौदलाच्या INS गोमती युद्धनौकेशी संबंधित वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत। या संग्रहालयात विविध शस्त्र प्रणाली तसेच
TU-142M विमानाचे वॉकथ्रू संग्रहालयही उभारण्यात आले आहे. हे संग्रहालय भारतीय नौदलाच्या शौर्याला समर्पित असून आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी संरक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा याचा उद्देश आहे. प्रश्न 6वे राष्ट्रीय योग संमेलन योगोत्सव 2026 कुठे आयोजित करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोणावळा. 1 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील लोणावळा येथे 6व्या राष्ट्रीय योग संमेलन योगोत्सव 2026चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कैवल्यधाम योग संस्थेत केले. हा कार्यक्रम इंडियन योग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आला असून विविधतेतून एकता हा या यंदाचा कार्यक्रमाचा मुख्य विषय होता. या संमेलनाचा उद्देश पारंपरिक योग परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांना एकत्र आणणे आहे. प्रश्न 7वा आहे, सिरी मातुश्री इंडस्ट्रियल पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक. 1 जून 2026 रोजी कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात सिरी मातुश्री इंडस्ट्रियल पार्कचे उद्घाटन करण्यात आले. या औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे. डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सध्या 3000हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. हा प्रकल्प वोकल फॉर लोकल उपक्रमाला प्रोत्साहन देणारा असून येथे वसतिगृहे, बालसंगोपन केंद्रे यासारख्या मानव केंद्रित सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्याबद्दल जाणून घेऊया. तर कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे बँगलोर. अधिकृत भाषा वापरली जाते कन्नड. मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने बघा, तर यामध्ये समावेश आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, नागरहोल राष्ट्रीय उद्यान आणि बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानाचा. धार्मिक स्थळे आहेत मुरुडेश्वर मंदिर, विरूपाक्ष मंदिर, धर्मस्थळ मंदिर आणि श्रवणबेळगोळा. पुढला प्रश्न, भारत निवडणूक आयोगाच्या विधी सल्लागारांची दुसरी राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. 1 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे भारत निवडणूक आयोगाच्या विधी सल्लागारांची दुसरी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केले. कायदेशीर आव्हाने, अनुभव आणि पुढील दिशा हा या परिषदेचा मुख्य विषय होता. परिषदेत मतदार यादी व्यवस्थापन, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कायदेशीर सुधारणांवर चर्चा करण्यात आली. प्रश्न 9 आहे, केरळमध्ये अंमली पदार्थ तस्करी विरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमेचे नाव काय होते? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑपरेशन चक्रव्यूह. 1 जून 2026 रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने केरळमध्ये अंमली पदार्थ तस्करी विरोधात ऑपरेशन चक्रव्यूह राबवले होते. या कारवाई दरम्यान कोची, मलप्पुरम आणि तिरुअनंतपुरम येथे 24 किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी NDPS ॲक्ट म्हणजेच नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985 अंतर्गत 5 तस्करांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थाची तस्करी यामध्ये विमानतळावरील सामान, कुरिअर सेवा आणि परदेशात पाठविण्यात येणाऱ्या पार्सलद्वारे केली जात होती. केरळ स्थापना करण्यात आली 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी तिरुअनंतपुरम. अधिकृत भाषा मल्याळम. मुख्यमंत्री पिनराई विजयन. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. मुख्य राष्ट्रीय उद्याने आहेत पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि एराविकुलम राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, गुरुवायूर मंदिर, मलायट्टूर चर्च आणि चेरामन जुमा मस्जिद. आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 5 जून रोजी साजरा केला जातो. 5 जून 2026 रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम नेतृत्वाखाली पाळला जातो. सन 2026च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमॅट फॉर आवर फ्युचर अशी घोषित करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.